उद्या सकाळी अजितदादांसोबत बारामतीला जाणार आहे। त्यानंतर मी वैयक्तिक कामासाठी पुढे नांदेडला जाईन। तिथं हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला फोन करते। हा संवाद होता फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हिचा तिच्या वडिलांबरोबरचा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामतीमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला। या घटनेत अजित पवार यांच्यासह अन्य 4 देखील मृत्यू झाला। या अपघातात मुंबईतील फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हिचा देखील समावेश होता। तिच्या या अकाली मृत्यूच्या वृत्तामुळे आता वरळी परिसरात शोककळा पसरली। प्रभादेवी येथील सेंचुरी मिल म्हाडा कॉलनीमध्ये पिंकी हिचे आई वडील वास्तव्याला आहेत। पिंकी हिचे वडील शिवकुमार माळी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते असून त्यांनी टॅक्सी चालवून मोठ्या कष्टानं आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केलाय। मोठ्या कष्टानं त्यांनी आपली मुलगी पिंकी हिला शिक्षण देखील दिलं। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 5 वर्षांपूर्वी VCR व्हेंचर्स कंपनीत फ्लाईट अटेंडंट पदावर रुजू झाली। दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती येथे विमानाने आज जाणार होते। या विमानात पिंकी माळी देखील अजित पवार यांच्याबरोबर प्रवास करत होती। विमानानं उड्डाण घेतलं आणि बारामतीला पोहोचणार त्याच वेळी अचानक विमानावरील नियंत्रण सुटलं आणि विमान कोसळून खाली आदळलं। या अपघातात अजित पवार, पिंकी माळी यांच्यासह इतर सर्वांचाच दुर्दैवी मृत्यू झाला। जानेवारीमध्ये पिंकी 4थ्यांदा अजित पवार यांच्या विमानात कर्तव्यावर होत्या। नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ती घरातून बाहेर पडली। काही वेळानं वृत्तवाहिन्यांवर विमान अपघाताची बातमी आली आणि पिंकी हिच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला। या घटनेची माहिती देताना पिंकी हिचे वडील शिवकुमार माळी यांच्या अश्रूंचा बांध फुटला। पिंकीला लहान भावाला वैमानिक करायचं होतं, त्या दृष्टीनं ती त्याच्याकडून तयारी करून घेत होती, पण आता तिचं हे स्वप्न अपूर्णच राहिलं असं शिवकुमार माळी म्हणाले। नामजोशी पोलीस ठाण्यातून शिवकुमार माळी यांना विमान दुर्घटनेचं वृत्त समजलं, मात्र त्यावेळी विमानातील व्यक्तींचं नेमकं काय झालं हे समजू शकलं नाही। वृत्तवाहिन्यांवर अजित पवार यांच्यासह विमानातील सर्वांचा मृत्यू झाला अशी बातमी समोर आली आणि माळी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। वृत्तवाहिन्यांवरील हे वृत्त पाहिल्यानंतर शिवकुमार माळी आणि पिंकी यांचे पती सोमविकार सैनी बारामतीला रवाना झाल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक निशिकांत शिंदे यांनी सांगितले।